सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात तिसंगी ते घाटनांद्रे रोडवर झालेल्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 24 तासात उघडकीस आणला आहे। मृत व्यक्तीचे नाव सुनील विलास शिंदे, वय 30 वर्षे, राहणार घाटनांद्रे। 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30च्या सुमारास सुनील शिंदे याचा अज्ञात इसमाने दगडाने मारहाण करून खून केला व त्याचे प्रेत शेतात टाकून दिले होते। या घटनेनंतर माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली। तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीच्या आधारे पथकाने मालगाव मिरज रोडवर संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली। अटक आरोपी अभिजित सर्जेराव जांभळे, वय 19 वर्षे, राहणार गुंडेवाडी। विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते, वय 35 वर्षे, राहणार मंगसुळी, जिल्हा बेळगाव। तर आरोपी प्रभू परशुराम तळगडी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। खुनाचे कारण म्हणजे कौटुंबिक वाद। मृत सुनील शिंदे व आरोपी यांच्यातील जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी केलेल्या या कौशल्यपूर्ण तपासामुळे अवघ्या एका दिवसात खुनाचा गुन्हा उघडकीस आला असून पथकाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे।